नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपण ज्या शहरात राहतो तिथल्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे अगदी आपल्या घरापासून ते रस्त्यापर्यंत कायद्याच्या नजरेत एक वेगळीच ओळख असते? आज आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या आधारे आपल्या शहरांना आकार देणाऱ्या त्याच कायदेशीर व्याख्यांचा सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत. तर मग आपण हा प्रवास कसा करणार आहोत? सगळ्यात आधी आपण या कायद्याची ओळख करून घेऊया. मग शहराची रचना नेमकी कशी आहे, म्हणजे जागा आणि वास्तू यावर नजर टाकू. त्यानंतर व्यवस्थापन आणि नियमन कसं चालतं ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या व्याख्या खरंच इतक्या महत्त्वाच्या का आहेत हे समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हा कायदा आहे तरी काय आणि तो का बनवला गेला हे समजून घेऊया. तर या कायद्याचा मूळ उद्देश अगदी सरळ होता. महाराष्ट्रातली जी मोठी शहरं आहेत तिथे एक चांगली महानगरपालिका प्रशासन व्यवस्था उभी करायची. पण यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बृहन्मुंबईला यातून वगळण्यात आलं होतं, कारण तिच्यासाठी एक वेगळा स्वतंत्र कायदा आहे. चला, एक अगदी साधा प्रश्न विचारूया. आपण ज्या घरात राहतो त्या घराची कायदेशीर व्याख्या काय असेल? कधी विचार केलाय? आपल्याला वाटेल 4 भिंती आणि छत. पण थांबा, कायद्याच्या पुस्तकातली व्याख्या आपल्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. आणि हीच ती व्याख्या. बघा, कायद्याच्या भाषेत इमारत म्हणजे फक्त मुख्य घर नाही. यात काय काय येतंय पहा. बाहेरची खोली, शेड, झोपडी, व्हरांडा. इतकंच काय, तर ओटा, पायऱ्या आणि आपल्या घराची कंपाऊंडची भिंत सुद्धा इमारत मानली जाते. आणि हे महत्वाचं काय आहे? कारण या व्याख्येवरूनच आपला मालमत्ता कर आणि बांधकामाचे नियम ठरतात. म्हणजे बघा, किती खोलवर परिणाम होतो. आता आपण घराच्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन कायद्याच्या नजरेतून पूर्ण शहराची रचना कशी दिसते, म्हणजे इथल्या जागा आणि वास्तू, ते पाहूया. आता रस्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? गाड्या धावणारा मार्ग, बरोबर? पण कायद्यानुसार रस्ता या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. यात फक्त महामार्ग नाही, तर पूल, गल्ली, पायवाट, अगदी भुयारी मार्गसुद्धा येतो. म्हणजे जिथून लोकांना येण्या-जाण्याचा कायदेशीर हक्क आहे ती प्रत्येक जागा. हे बघा, कायद्याच्या नजरेतून रस्ता म्हणजे काय काय असू शकतं. महामार्ग आहेतच, पूल, उड्डाणपूल आहेत, गल्लीबोळ आहेत, पदपथ आहेत, सबवे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे शेवटचा मुद्दा. एखादी जागा जिथे लोक सलग 20 वर्ष विना अडथळा ये-जा करत असतील, तर ती जागासुद्धा कायदेशीररित्या रस्ता मानली जाऊ शकते. कमाल आहे नाही का? आता जमिनीबद्दल बोलूया. जमीन म्हणजे फक्त मोकळी जागा किंवा माती नव्हे. कायद्याच्या भाषेत जमिनीवरचं कोणतंही बांधकाम, पाण्याखालची जमीन आणि इतकंच काय, तर जमिनीला कायमस्वरूपी जोडलेली कोणतीही वस्तू, या सगळ्याचा समावेश जमीन या एका शब्दात होतो. चला, आता शहराची भौतिक रचना तर आपण पाहिली, पण हे शहर चालवतो कोण? आता आपण शहराचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांबद्दल आणि संस्थांबद्दल जाणून घेऊया. शहराचा कारभार पाहतात नगरसेवक. पण गंमत म्हणजे हे नगरसेवक सुद्धा 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ते ज्यांना आपण थेट मतं देऊन निवडून देतो, आणि दुसरे म्हणजे ते ज्यांची नियुक्ती केली जाते, म्हणजे नामनिर्देशित सदस्य. आणि या दोघांमध्ये फरक काय? तर खूप मोठा फरक आहे. जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना सभेत मतदानाचा पूर्ण हक्क असतो. ते महापौर किंवा समितीचे अध्यक्षही होऊ शकतात. पण जे नामनिर्देशित सदस्य असतात त्यांना सभेत मतदानाचा अधिकारच नसतो आणि ते महापौर किंवा अध्यक्षपदासारखी महत्त्वाची पदं भूषवू शकत नाहीत. हा एक खूप महत्त्वाचा कायदेशीर फरक आहे. आता नगरसेवक हे झाले लोकप्रतिनिधी, पण प्रशासनाचा जो मुख्य कणा असतो ते म्हणजे आयुक्त किंवा कमिशनर. त्यांची नियुक्ती कायद्यानुसारच होते आणि शहराच्या दैनंदिन कारभाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. तर आता शहराची रचना पाहिली, शहर चालवणारे लोक पाहिले. आता बघूया की कायदा शहरातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं, म्हणजे व्यवसायापासून ते स्वच्छतेपर्यंत नियमन कसं करतो. आता व्यापारी हा शब्द ऐकायला अगदी सोपा वाटतो, नाही का? जो कोणी शहरात माल विकतो, खरेदी करतो किंवा बाहेरून आणतो, तो व्यापारी. पण थांबा, कायद्याची व्याख्या इथेच संपत नाही. यात एक ट्विस्ट आहे. आणि हाच तो ट्विस्ट. बघा, या यादीकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कायद्यानुसार कमिशन एजंट, लिलाव करणारे, इतकंच नाही तर केंद्र आणि राज्य सरकार, सोसायट्या, क्लब, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, बँका आणि अगदी जाहिरात एजन्सींना सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीत व्यापारी मानलं जातं.
ही व्याख्या करप्रणाली आणि इतर नियमांसाठी खूपच महत्वाची ठरते. आणि अजून एक गमतीशीर गोष्ट सांगतो. ह्याच कायद्यानुसार माल किंवा गुड्स या शब्दाच्या व्याख्येत जिवंत प्राण्यांचाही समावेश केलेला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. यावरूनच आपल्याला कळतं की कायदेशीर भाषा किती नेमकी आणि कधीकधी आपल्या सामान्य समजुतीपेक्षा किती वेगळी असू शकते. आता उपद्रव या शब्दाबद्दल बोलूया. याची व्याख्यासुद्धा खूपच व्यापक आहे. म्हणजे फक्त काहीतरी मोठं घडलं तरच तो उपद्रव नाही, तर अशी कोणतीही गोष्ट ज्यामुळे आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा कानाला त्रास होतो, म्हणजे दुर्गंधी किंवा मोठा आवाज, किंवा ज्यामुळे आपलं आरोग्य, आयुष्य किंवा मालमत्तेला धोका निर्माण होतो, त्या प्रत्येक गोष्टीला कायदा उपद्रव मानतो. आणि स्वच्छता हा तर शहरांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. इथे कायदा किती बारकाईने विचार करत होते बघा. घाण, कचरा आणि आक्षेपार्ह पदार्थ ह्या तिन्ही गोष्टींमध्ये कायद्याने स्पष्ट फरक केला आहे. घाण म्हणजे सांडपाणी आणि विष्ठा, कचरा म्हणजे धूळ, राख, काचेचे तुकडे, आणि आक्षेपार्ह पदार्थ म्हणजे प्राण्यांची मृत शरीर किंवा कुजणाऱ्या गोष्टी. हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे, कारण यावरूनच स्वच्छतेचे नियम आणि जबाबदाऱ्या ठरवल्या जातात. तर आत्तापर्यंत आपण इतक्या सगळ्या व्याख्या पाहिल्या. इमारत, रस्ता, नगरसेवक, व्यापारी, कचरा. पण मग प्रश्न पडतो की या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या शब्दांच्या पलीकडे जाऊन यांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे? कारण हे फक्त पुस्तकातले शब्द नाहीयेत. ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. या अचूक कायदेशीर व्याख्याच आपल्या शहराच्या प्रशासनाचा पाया आहेत, आधारस्तंभ आहेत. यांच्याशिवाय शहराचा कारभार चालवणं जवळजवळ अशक्य आहे. याला आपण असं समजू शकतो की इमारत ह्या एका शब्दाच्या व्याख्येवर आपला मालमत्ता कर ठरतो आणि उपद्रव या शब्दाच्या व्याख्येवर आपल्या परिसराची सुरक्षितता आणि शांतता अवलंबून असते. म्हणजे हे शब्दच ती साधनं आहेत ज्यांच्या मदतीने संपूर्ण शहर चालवलं जातं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर कायदा आपल्या घराच्या कंपाऊंडच्या भिंतीला इमारतीचा भाग मानू शकतो, तर विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांना कायदेशीर भाषेमुळे एक पूर्णपणे वेगळा अर्थ प्राप्त होत असेल. यावर नक्की विचार करा.